गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. तुमचा मोबाईल कुठं आहे? कराच. तर गाईज आज आहे संडे मंडे फंडे. 10 वाजून 11 मिनिटं झाले. 10 वाजून 11 मिनिटं आणि आमचा आवरायचं चालू आहे. अजून आमचा पिल्या वगैरे आवरतंय. पिल्या आता झोप झाली आमच्या पिल्याची. आमचा पिल्या खाऊ घातलाय तर झोपून नाही दूध पाजलंय, झोपलाय ना अजून एकदा उठून खायला लागलाय. ठीक आहे. ते काय विषय नाही. आम्ही चाललोय नेहरू झूलॉजिकल पार्कला. ओके. तर आज संडे आहे ना, उद्या पण सुट्टी आहे, पण आज फिरून येणार आहे, उद्या आराम करणार आहे. उद्या कुठं नाही जाणार. एक दिवस आरामाची गरज असते. ओके. गाईज झूलॉजी पार्कला आलो आहे 12 वाजता. आम्ही रूमवरून 11:15 निघलो होतो. ओके. तर आता 12 वाजले तर भरपूर गर्दी आहे, भरपूर. आज संडे आहे ना, त्यामुळे एवढी गर्दी आहे ना. तर बघू पहिल्यांदा तिकीट काढायचं. तिकीट काढल्यानंतर काय असेल ते काय विषय नाही. हे तुला काय प्यायचं आहे का? तर गाईज एवढी गर्दी आहे ना, हे बघा फुल गर्दी. आज ड्रायव्हर असल्यामुळं पूर्ण टोटल बस वगैरे आलेला, ट्रिपच्या वगैरे बस पण आहे त्या. तर तिकीट काढायला लावले. लेडीज लाईनला गर्दी काय नाही, त्यामुळं तिला तिकीट काढायला लावले. मी बाहेर थांबले. जेंट्स लाईन गर्दी जास्त आहे. ठीक आहे. तर काहीच 3 तिकीट काढली ती. 3 तिकीट आणि कॅमेऱ्याचं पण त्यांनी 150 रुपये घेतले. हा कॅमेरा आहे ना, ते 150 रुपये घेतले. तिथं 3 आहेत. 3 ऑप्शन आहेत. कॅमेरा, स्टील कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा. त्यांना नॉर्मल कॅमेरा आहे, तर त्यांनी 150 रुपये घेतले. तर व्हिडिओ कॅमेरा आहे, तर त्यासाठी त्यांनी काहीतरी 2,500 रुपये फी लिहिलेलं आहे तिथं. ठीक आहे. मला नॉर्मल कॅमेरा आहे म्हणून हा काय पॉकेटमध्ये वस्तू, काय विषय नाही कॅमेराचा. चल पुढं. तर काय आजचा दिवस कसा जाईल मला माहीत नाही, पण आज एवढी फुल गर्दी आहे ना, खच्चाखच. तिथं सुरुवातीला येत होतो ना, तर तिथंच माणसं भरपूर होती, गाड्या वगैरे फुल लावल्या होत्या. आणि आता हे बघा, इथं गर्दी पण एवढी आहे. गाईत कासव बघा किती आहेत कासव. हे बघा, हे सगळे छोटे छोटे आहेत ना, हे कासव आहेत, हे दिसतात ना. आणि वरी वाननेर आहे तिथं एक आहे, त्या साईडला पण 2-4 आहेत. तिथं त्यांची गुफा आहे त्या साईडला. कासवला आहेत पण भरपूर कासव आहेत बघा इथं. सगळे छोटे छोटे कासव आहेत. ओके. मकाक नावाचं हे वाननेर आहे. वाननेर म्हणलं चालेल, कारण ते हेच आहे, वाननेरचं आहे मकाक. त्याला जे शेपटी असते ना, ते वाघासारखी शेपटी असते. हे काही नॉर्मल माकड आहे तिथं. तर काहीच पलीकडे होतं ना, ते मकाक नावाचं वाननेर होतं, किंवा ते माकड होतं, मंकी होता. तर त्याला आहे ना शेपटीच नसते त्याची. त्याचं विशेष काय आहे, तर त्याची शेपटी असते ना, ते वाघासारखी शेपटी असते काय ते. पाणी प्यायला काय जे आतमध्ये दिसते का, हे बबून आहे बहुतेक. हे मी डिस्कवरी वगैरे चॅनल आहेत ना, किंवा नॅशनल जिओग्राफी, त्याच्यावरती बघितलेलं आहे हे बबून नावाचं. ओके. तो तिथं बसलाय. त्याचं नाव आहे हमद राईस बबून. तर काय लास्ट टाइमला आलतो ना, तर मी विसले आणि मह्या आणि नाणे असे 4 जण आलतो. ते 2000 काहीतरी 20ला आलो असेल, 4-5 वर्षापूर्वी आलो असेल. त्याच्यावर मग आत्ताच फॅमिलीला घेऊन आलोय. ए चला, पुढे गेलेत ते. सॉरी. अशा गाड्या पण आहेत त्या, पण अशी फिरण्याची मजा आहे ना, जी प्राणी वगैरे बघण्यात मजा ना, ती तशी मजा नाही आहे. ते फक्त गाडीवर फिरवतात, ते नुसतं गाडीवर फिरवतात. ओके. दाखवायला नाही काय. जर तुम्हाला बघायचं असेल तर असंच बघावं लागणार आहे. ठीक आहे. इथं बटरफ्लाय पार्क पण आहे. गाईज हा बटरफ्लाय पार्क आहे. फक्त काय इथं काय फुलपाखरं वगैरे दिसते, दुसरा काही विषय नाही. उगाच चढवलं मी तर. ऐक गाईज हरणं पण आहे ती. हरणं आणि त्या साईडला शामरूप आहेत. त्या साईडला तिथे काय, तिथे काय, तिकडे 3-4 आहे त्या साईडला. इथं हरणं आहे ती. बघा इथं पण आहे शामरूप. नाही काढलाय गाईज. तिथे एक काळवीट आहे. काळवीट पण आहे ती, ते शिंगावाली. त्या साईडला जास्त काळवीट आहे ती, मोठ्या शिंगाची. आता इथून लांबून दिसत नाही.
काहीच भुका लागल्या होत्या. असं एक झाड आहे, तर झाडाला बसलो. 6 झाली, 1:17 झाल्या त्या. आता घरून चपात्या भाजी वगैरे आणली होते, जाळं बसलोय. ये माझा गॉगल आहे ना, गॉगल येताना आणावं म्हणलं, पण गॉगल माझा घरीच राहिला आहे. ठीक आहे, आता जेवण करतो, थोडं आराम करतो, नंतर अजून आता एक्सप्लोर करायचं. ह्या साईडला हत्ती वगैरे बघितला आहे, आणि बाकीचं मग फुलपाखरं वगैरे ह्या साईडला प्राणी वगैरे बघितले. तर असं राऊंड अजून फिरायचं बाकी. आता जस्ट हाफ राऊंड झाला आहे. ओके, जेवण वगैरे झालं. तर विषय काय आता, तर ही जी लाईन आहे ना, ही एवढी मोठी लांब पूर्ण लाईन आहे. ही नाही तरी ती जंगल सफारीची आहे. पुढं जाऊन काय ते बस आहे ना तिथं, त्या बसमध्ये आता एक रेल्वे गेली, त्याच्या पुढं बस येतं, तर त्या बसमधनं ते पूर्ण काय ते फिरून आणतात. तर एवढ्या लाईनमध्ये पिल्या पण सोबत आहे, त्यामुळं लाईन मोठी आहे आणि पिल्यासोबत आहे, त्यामुळे लाईनीत थांबणं काय शक्य नाही. आम्ही फक्त जेवढं बघता येणार ना तेवढंच बघणार आहे. ओके, जर मी एकटा असलो असतो किंवा मित्र वगैरे असतं तर गेलं असतं, तर ती गोष्ट साहजिक आहे, गप्पा गोष्टी करत पण पिल्या आहे त्याला काय एवढं. नंतर जो मध्ये तो रडा वगैरे लागला ना, एकदा आम्ही मंदिराकडे गेलो, तिथं पण लाईन होती, तिथं पण असं मंदिरात रांग लागली, तर त्यावेळेस रडत बसला होता. तर तिथून आम्ही रिटर्न आलतो. ठीक आहे, तर तसं नको व्हायला, टाईम पण वेस्ट होणार, इथं एवढं मोठं रांग पण आहे ना, टाईम वेस्ट होईल. तर त्यापेक्षा आम्ही दुसरं काय ते एक्सप्लोर करतो. ओके, मस्त झाड आहे, ती सावली बिवली अशा फॅमिली वगैरे बसते त्या. ओके, काय एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी आहे ना, हे बघा पाठीमागं. हां, तर गाईज पिल्या झोपलाय. पिल्याला घेऊन इकडे सिंह वगैरे चित्ता वगैरे बघितलंय. आता पिल्या ते हिच्याकडे दिलाय. ठीक आहे, इथं काय आहे आता, कोल्हे वगैरे भरपूर आहेत तर इंडियन कोल्हे आहेत, त्या जंगली कोल्हे आहेत. तिथं काय आहे काय माहिती, कुठं बसलं इथला, त्या कोपऱ्याला बसलाय तर ते आहे ना त्या ओके. तर काहीच बऱ्यापैकी फिरून झाले. असा राऊंड मारून पुढे त्या एंट्री गेट आहे ना, तिथून पुढं जाऊन तिथं एलिफंट आहे ना, तिथून रिटर्न आलो माघारी, कारण तिथं ते पुढं सफारी होती, तिथं मोठी लाईन होती. तिथून फिरून मध्ये वाघ वगैरे बघत मधून असंच राऊंड मारून पुढच्या ह्या गेटपर्यंत आलो आता. ठीक आहे, तर डायरेक्ट एक्झिट करायचं आणि डायरेक्ट चारमिनारला जायचं आता. ओके, त्या साईडला मगरी वगैरे आहेत, पण कंटाळा आलेला आहे चालून थोडासा स्टॉप घेऊन चारमिनारला जायचं. ओके, इथे पण आहेत मगरी, इथं समोर पण. तर काहीच फायनली नेहरू झुलॉजी पार्क आहे ना, एक्सप्लोर करायचं झालं आहे, म्हणजे पाहायचं झालं आहे. मस्त प्राणी वगैरे सगळं जेवढं जमते तेवढ्या दिवसात बघितलं. तर सकाळी काही ते आम्ही 1 वाजता आलेलो आहे. आता जवळजवळ 4, 4:15 झाले त्या. किती वाजले त्या? 4:10 झाले त्या, 4:15 वाजता झाले त्या. तर ह्यातून आता डायरेक्ट चारमिनारला जाणार आहे आणि डायरेक्ट मग तिथून रूमवरती. ओके, चारमिनारला जायला आम्हाला जास्त कंटाळा आलेला आहे, पण बघू आम्ही जात 1-2 फोटो तर काढू शकतो, जात बघायला काय हरकत नाही. ओके, तर काहीच पाठीमागं चारमिनारला पण ह्यांना शॉपिंग करायची. आता हे बाकीचे कपडे बिपडे दिसते ना साईडला कुठं, तर घ्यायचं काय ना काय घ्यायचं, काय ना काय घ्यायचं, काय ना काय घ्यायचं. बाहेर कपडे दिसले घ्यायचे, काल बाहेर काय बूट दिसला घ्यायचं, काय ना काय घ्यायचं. ठीक आहे गाईचे दुकानदार, इथं चारमिनारचे दुकानदार आहे ना, त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बघा. इथं आहेत ना बाहेर 100, 150, 250 वगैरे प्राईज लावतील. आणि हाय बोला तर बाहेर लावतील 100, 150, 200 प्राईस कपड्याची. ते कपडे कसं जुने असतात आणि आतमध्ये गेलं ना तोच कपडा 900 किंवा 1000, 1500 लावतील. काय झालं नाही काही. चला, फुल बाजार आहे, फुल जागा. रस्त्यावर जायला जागाच नाही, डायरेक्ट बाजारात चालू होतं. बघाल तिकडे बाजार आहे, रस्त्यावर बाजार आहे, कपडं रस्त्यावर आहे, ती बाहेर दुकानात सगळी कपडं. काय आता काय बोलायला सुद्धा जागा नाही. प्रत्येक ठिकाणी दुकान आहे ती, एवढी दुकानं आहे ती. त्या बघा,
तर त्या चांदण्यापाशी एवढी गर्दी होती मी माझ्या गाडीने एवढं मिस केलं ना, लय मिस केलं. आणि तिथं एवढी गर्दी होती ना, सगळे शॉप्स आज, आणि त्यात संडे होता आज, आणि त्या संडे असल्यामुळं तिथं भरपूर नाही का संडेची माणसं आता बाहेर फिरायला ती सगळी तिथं चांदण्यापाशी आलते असं वाटायला लागले. आणि त्या नेहरू झुलाची पार्कपाशी आलते असं वाटायला लागले, कारण फुल गर्दी होती. हो, आमचा पिल्या पण तिथं गर्दी असल्यामुळे पिल्या पण लागला रडायला. मग आम्ही काय वरती केलं नाही, चांदण्यापाशी खालतूनच थोडीशी शॉपिंग केली, बॅग वगैरे घेतली त्यांना, आणि तिथूनच रिटर्न आलो. ओके, तर जास्त काय फिरलो नाही. साईडला तिथं महादेवाचं मंदिर होतं, माझं म्हणणं होतं जावं, पण मी काही गेलो नाही कारण गर्दीच तेवढी होती. आणि आम्ही दोघं तिघ असतो ठीक होतं, पण पिल्याला लय रडा लागला होता. पिल्या का रडायला थांबना, त्यामुळे पिल्या का रडायला थांबना, तर पिल्या काय रडायला थांबना, त्यामुळे आम्ही महादेवाचं मंदिर पण गेलो ना आतमध्ये, आणि फक्त चांदण्याला बाहेरून पाहिला ना आलो. ठीक आहे, निरा ते झुलाजिक पार्क होतं ना, तेवढं सगळं पूर्ण फिरलो तेवढे. ओके, त्याची स्टाल आता बघू, थोडासा फ्रेश वगैरे होतो. ओके, तर काय आल्यावरती फ्रेश झालतो आणि थोड्या वेळ पिल्यासोबत टाइम स्पेंड केला, त्यासोबत खेळत बसलो होतो. तो पण हिला स्वयंपाक करायचा होता, आम्हाला यायला उशीर 7-7:30 वाजले होते. तर ते पिल्यासोबत टाइम स्पेंड केला, आणि नंतर पिल्या ना एवढा रडा लागला ना, लय वेळ रडा लागला, झोपत पण नव्हता. त्याला कसं तरी झोपवलं आता आणि जेवण केलं जस्ट. ओके, तर ओके काय व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.